झी 24 तास एक पाऊल पुढे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरीवर आता 4 ते 5 मजली बांधकामं सुरू झालेली आहेत। पर्यावरणाच्या नियमांना हरताळ फासत हा प्रकार सुरू झालेला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे राजकारणी ही ब्रह्मगिरीवरती कब्जा करण्याच्या स्पर्धेत आहेत। हिरव्यागार कुशीत वसलेलं हे ब्रह्मगिरी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान। इथल्याच गंगाद्वाराजवळ गोदावरीचा उगम झाला आणि त्यानं राज्यभरात हरित क्रांती केली। आता थेट तिच्या उगमाच्या ठिकाणीच जेसीबीचे घाव घातले जात आहेत। पर्वताचे ठिकठिकाणी लचके तोडले जात आहेत। पर्यावरणाचे नियम धाब्यावर ठेवत 4-5 मजली बांधकाम सुरू झालंय। शेकडो झाडांवर कुऱ्हाड पडली आहे। ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेले त्र्यंबकेश्वरातले नागरिक या प्रकारामुळे व्यथित झाले। त्या ठिकाणी जर बिल्डिंगा झाल्या तिथे लोक येणार, तिथे हॉटेल्स वगैरे तयार होणार, लोक मौज मजा करण्यासाठी येणार। प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तर वन्यजीवांच्या सर्व प्रकारची तिथे हानी संभवते आणि जे काही नैसर्गिक ब्रह्मगिरीचं मूळ सौंदर्य, स्वरूप आणि पावित्र्य आहे हे संपूर्ण धोक्यातच त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। पूर्वी एक भुजबळ साहेबांच्या वेळेस तिथे एक 200 मंदिरांचा प्लॅन मंजूर झाला होता आणि त्याचं ओपनिंग वगैरे पुष्कळ मोठा कार्यक्रम झाला होता, परंतु त्या ठिकाणी पर्यावरण खात्याने काहीतरी त्यांना अडचण आणून ते सध्या स्थगित केलेलं आहे। तर एवढं मोठे 200 मंदिरांचं काम स्थगित झाले। प्रामाणिक इच्छा आहे। नाशिकला स्वच्छ आणि सुंदर वातावरण देणारा हा नाशिकचा हिमालयच आता विकला जातोय। जागा मिळेल तिथं सपाटीकरण करून कुठं बंगले तर कुठं फार्म हाऊस डौलात उभी राहत आहेत। त्यामुळे भूस्खलन तसंच दरडी कोसळण्याचा धोका वाढलाय। ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या आजूबाजूच्या परिसरात जे बांधकाम आता सुरू झालेलं आहे ते खरोखरच त्र्यंबकेश्वरच्या निसर्गाच्या सौंदर्याला धोका पोहोचवणारच आहे आणि त्यामुळे ते बांधकाम स्थगित करणं हे गरज आहे आणि त्याची कारण ते नगरपालिकेच्या आमच्या हद्दीच्या बाहेर असल्यामुळं त्र्यंबकेश्वर तहसील ऑफिस आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट यांची संपूर्ण त्याची जबाबदारी आहे। ते त्या ठिकाणी दुर्लक्ष करीत आहेत, परंतु लवकरात लवकर जर त्यांनी त्याच्यावर पावले उचलले तर ते काम स्थगित होऊ शकतं। स्थानिक प्रशासन आणि वन विभागाच्या आशीर्वादानंच होणाऱ्या या निसर्गावरच्या अतिक्रमणाबाबत सगळेच मूग गिळून गप्प आहेत। राज्यातले मंत्री आणि नेतेही ब्रह्मगिरीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत। पर्यावरण विभागानं धोरण अधिक कडक केलं नाही तर नाशिकचा ऱ्हास अटळ आहे। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।